राहुल गांधींच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र निषेध. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्याच्या कोट नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचे दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी असे सांगितले की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या मते राहुल गांधींनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील राजकीय हालचालींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, प्रकाश शिंदे व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे की त्यांनी ज्या पद्धतीने परिषदेत जाऊन आपल्या हिंदुस्थानचा अपमान केलेला आहे आणि वारंवार हिंदुस्थानचा अपमान करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा तुम्ही बघत असाल की जागोजागी आता महाराष्ट्रात निषेध होत आहे. किंवा आता तुम्ही बघत असाल की मराठा आरक्षण असेल, म्हणजे आमचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खात आहेत आणि हे सांगतात की आरक्षण रद्द करावं. याचा अर्थ असा होतो की त्यांना मराठ्यांना पण आरक्षण द्यायचं नाही आहे, म्हणजे कोणालाच आरक्षण द्यायचं नाही. आणि सर्व बाबासाहेबांचं संविधान म्हणजे त्यांनी या लोकसभेमध्ये संविधान बचाव ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं होतं त्या पद्धतीने मतं मिळवली होती, ते आज त्या लोकांना, ज्या आमच्या सर्व समाजातल्या लोकांना हे त्यांचं चित्र, त्यांचं खरं स्वरूप आता या राहुल गांधीच्या वक्तव्याने काँग्रेसवाल्यांचं उघड केलेलं आहे. महाराजांचा पुतळा पडला तर सर्वांनी तुम्हाला कोंडीत पकडलं होतं. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांना माफी मागायला लावली, टीका केली होती. नाही, आता माफी कोण मागणार नाही ना, माफी मागणार नाही. बाबासाहेबांचा त्यांनी नेहमीच अनादर केलेला आहे, काँग्रेसवाल्यांनी नेहमीच अनादर केलेला आहे. ती जनता सुज्ञ आहे आणि ती जनता ह्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हिंदी में जाना चाहिए. आरक्षणच्या विरोधात वक्तव्य केलं आहे राहुल गांधींनी. कसं बघतात, एकीकडे महाराजांचा पुतळा पडला की तुमच्या विरोधात जोडे आंदोलन केलं होतं, आणि यंदा आता तुम्ही थेट पुतळा जाळण्यात आला देखील इशारा दिला आहे. लोकसभेमध्ये संविधान बदलणार, बाबासाहेबांचं संविधान बदलणारी होराट करणारी ही काँग्रेस, राहुल गांधी त्यांचं खरं रूप आता जनतेसमोर, या देशासमोर आलेलं आहे. नेहमी परदेशात जायचं आणि देशाचा अपमान करायचा हे वारंवार आम्ही सहन करून घेणार नाही. आणि आम्ही शिवसैनिक त्यांना असं कृत्य केलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. हा निर्वाणीचा इशारा आम्ही शिवसैनिक देण्यासाठी आज इथे आम्ही उपस्थित आहोत. तुम्ही नेहमी जाता आमच्या हिंदुस्थानचा अपमान करता. तुम्हाला सरकारविरुद्ध जे बोलायचं, या देशामध्ये बोलण्याची तुमची हिंमत नाही का? तुम्ही त्यासाठी तुम्हाला परदेशात जावं लागतं आणि आपल्या हिंदुस्थानचा अपमान करता. परत पुन्हा हे आम्ही सहन करून घेणार नाही आहे. आणि बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचं काम पहिल्यांदा पण काँग्रेसने केलं आहे आणि आत्तासुद्धा खरं स्वरूप ह्या राहुल गांधीचं ह्या जनतेसमोर, देशासमोर आलेलं आहे. आणि खरं आरक्षण बदली कोण करत असेल तर राहुल गांधी आणि राहुल गांधींची काँग्रेस करते. म्हणून सर्व जनतेने यामधून सावध राहिलं पाहिजे आणि पुन्हा असं कृत्य केलं तर शिवसैनिक त्यांच्या स्टाईलने त्यांना चोख उतरल्याशिवाय राहणार नाही. पवार साहेब, एकीकडे संविधान वाचवा, संविधान याच काँग्रेसवाल्यांनी धोका देऊन बाबासाहेबांना पराभूत केलं.
तेव्हाच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे, तिकडे जाऊ नका. बाबासाहेबांनी तेव्हाच संदेश दिलेला आहे. आणि जे पोटात होतं ते ओठावर राहुल गांधींच्या आलेलं आहे. आणि आरक्षण त्यांना नको आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना नकोच होते, पण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतं मागायची, वोट बँक तयार करायची, असं काँग्रेसने गेल्या 60-70 वर्षात केलेलं आहे. आता त्यांचा तो बुरका फाटला गेलेला आहे. कुठल्या तरी बाहेरच्या देशात जाऊन, अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रचंड संघर्ष करून, कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय, देशामध्ये भारताचं संविधान, जगामध्ये भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ समजलं जातं. संविधान बदलण्याचा घाट काँग्रेसवाले करतायत. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा. हे मोदी सरकारने पण सांगितलेलं आहे. आमच्या महाराष्ट्र सरकारने अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की बाबासाहेबांच्या संविधानावर एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. बाबासाहेबांच्या संविधानावर एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही संविधानाची ताकद आहे. ते संविधान कोणीही बदलू शकत नाही. आणि मला वाटतं जर काँग्रेसने असा प्रयत्न केला तर भारतातली जनता रस्त्यावर उतरून या काँग्रेसला मुंहतोड जबाब दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आनंद दिघे यांच्या आश्रमात नोटांची उधळण, समाज माध्यमांवर चित्रफित प्रसारित, ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका. या कार्यालयात नोटा उधळतानाची एक चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाची एक चित्रफिती समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे. यावरून आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका करत आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर नोंदवली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात ठाणेकरांच्या समस्या सोडवण्याचे काम केले. दिघे यांचे समाजकार्य धर्मवीर चित्रपटातून दाखवण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही वर्षापूर्वी आनंद आश्रमाचे नूतनीकरण केले. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्ता बदलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच कार्यालयातून शिवसेना पक्षाचे काम सुरू केले. सध्या हे कार्यालय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. दरम्यान या कार्यालयात नोटा उधळतानाची एक चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. गणपती विसर्जनासाठी आणलेले ढोल पथकाने टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात वादन केले. त्यावेळी त्यांच्यावर टेंभी नाका शाखा प्रमुख निखिल बुडजुडे यांनी पोलीस लाईन शाखा प्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उधळण केली. त्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे. तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या, दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले, आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया केदार यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनीही दिघे साहेबांच्या समाधीवर जाऊन माफी मागितली व निषेध नोंदवला. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, संबंधित कार्यकर्त्याने केलेला प्रकार हा चुकीचा आहे. आम्ही त्याचे समर्थन करत नाही, तर आम्ही त्या कार्यकर्त्यांना योग्य ती समज दिली असून त्यांना पदावरून दूर केले आहे. विरोधकांनी याचं राजकारण करू नये. संजय राऊत यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याबद्दलही नरेश म्हस्केंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आनंद आश्रम जो आहे, आपण पाहताय की
कायम दुःखी, पीडित, अन्यायग्रस्त जनता या ठिकाणी आपली गाऱ्हाणी घेऊन येत असतात. आजही लोक येत आहेत. एक पूर्वीपासूनची प्रथा होती, टेंबी नाक्याचे गणपती विसर्जन होताना या ठिकाणी ढोल वाजवला जायचा. लहान मुलं दिघे साहेबांना भेटायला यायची, ढोल वाजवायचा, त्यांचा एक उत्साह असायचा आणि दिघे साहेब त्यांना बक्षिसी द्यायचे. काल जो प्रकार झाला परवा, त्या ठिकाणी आतमध्ये त्यांनी ढोल वाजवले. आमच्या ज्या कार्यकर्त्याकडून, ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळलेत ती चुकीची गोष्ट आहे. त्याला कोणीही पाठीशी घालत नाहीये. त्यांनी त्यांना बक्षिसी पद्धतीप्रमाणे द्यायला पाहिजे होती. त्यांनी जी पद्धत अनुकरली त्याविषयी त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावरनं काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडनं कारणं आम्ही मागितलेली आहेत. परंतु याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने दिघे साहेबांची परंपरा, आनंद आश्रम, आज तुम्ही पाहताय या ठिकाणी लोक आपली दुःख घेऊन येत असतात, अन्यायग्रस्त लोक येत असतात. ती प्रथा कायम आहे. दिघे साहेबांचे उत्सव असतील, दिघे साहेबांची परंपरा आहे, ती कायम या ठिकाणी राखली जाते आणि दिघे साहेबांबद्दल यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाहीये. लोकांनी खरा शिष्य कोण, लोकसभेमध्ये ही भूमिका घेतली होती. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि केदार दिघे वगैरे यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवू नये. केदार दिघे कोण होते, काय होते या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. दिघे नाव असलं म्हणजे तुम्ही दिघे साहेबांचे वारस होत नाहीये. दिघे साहेब हे ठाणे शहरातच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला आणि देशाच्या पलीकडे, साता समुद्रा पलीकडे कोण होते हे दाखवण्याचं काम आणि सांगण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. आज आमच्या दिघे साहेबांची प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लागलेली आहे. अनेक शासनाच्या योजनेला दिघे साहेबांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे दिघे साहेब आणि आमच्या प्रेमाबद्दल त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. वैभव नाईक म्हणतात की हे सगळे कांद्याची निर्यात शुल्क रद्द. महायुती सरकार कांदा उत्पादनाच्या पाठीशी. कांद्यावरील निर्यात शुल्कात 20% कपात. कांदा उत्पादकांना आता लाभ मिळणार. शेतकरी वर्गात आनंदाला उधाण. कांद्यावरील निर्यात शुल्क 40%वरून 20% इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य $550 प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडे घातले होते. त्यामुळे देवा भाऊ कांदा उत्पादनाच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुती सरकारचे कांदा उत्पादकांना पाठबळ. कांद्यावरील निर्यात शुल्क 40%वरून 20% इतकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य $550 प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडं घातलं होतं. यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय. कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40%वरनं 20%वर आणलेली आहे. यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात आली होती.
मात्र आता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत. ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. त्यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रांमध्ये सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 करता घोषित केलेली ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 या दिवशी जाहीर करण्यात येत आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी आणि ती रद्द करून बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असा आदेश शासनाने काढला आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार ईद मिलाद उन नबी हा दिवस पैगंबर महम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. इस्लाममध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करतात.